आणि या संदर्भातल्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच। आता वळूयात आणखीन काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे। ठाकरे आणि पवार हे पुण्यामध्ये एकत्र नाहीयेत। अजित पवार यांनी अपमान केल्याची ठाकरे गटाची भावना आहे। पुण्यामध्ये अजित पवार हे ठाकरे गटाला 10 जागा द्यायला तयार आहेत। जर दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मग महाविकास आघाडीमधले इतर दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे कोणाबरोबर जाणार असा प्रश्न होता। ठाकरे गटाचा सुरुवातीपासूनच या सगळ्या अरेंजमेंटला फारसा सकारात्मक प्रतिसाद नव्हता आणि आता मात्र अजित पवार यांनी ठाकरे गटाचा अपमान केल्याची भावना आहे। आपण त्यामुळे पुण्यामध्ये एकत्र नाही, आपल्याला 10 जागा ऑफर केल्याची भावना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे।